मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला महिपत आणि त्याची माणसे सायलीला ज्या रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं त्या रूममध्ये येतात आणि मग सायली फार धडपड करत असते. तिचे मग ते पाय बांधून ठेवतात. इकडे घरामध्ये कल्पना, अश्विन अर्जुनची वाट पाहत असतात आणि सायलीबद्दल काही कळालं का त्याची त्यांना हुरहुर लागलेली असते. मध्येच प्रिया बोलते की आता मला असं वाटतंय की सर्वांनी इथे थांबण्यापेक्षा तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन जरा आराम करा. मी अर्जुन येईपर्यंत इथे थांबते आणि तो आल्यावर तुम्हाला आवाज देते. सर्वांना इथे बाहेर बसून ताटकळत राहण्याची काय गरज आहे? आता मग अश्विन बोलतो की आम्ही इथेच थांबणार आहे आणि तशी आमची इच्छा आहे. पण मग प्रताप बोलतात की मला वाटतं की तन्वी बरोबर बोलत आहे. मला पण फार कंटाळा आला आहे. मी जाऊन झोपतो आता. प्रताप मग झोपायला जातो आणि त्याच्या मागे पूर्णा आजी पण जाते. आता मग कल्पना बोलते की मी देवापुढे जाऊन साकडं घालते. सगळे निघून गेल्यावर मग अस्मिता प्रियाला बोलते की वा, या घराच्या सुनेचं कर्तव्य तू फारच छान पार पाडत आहेस बरं का. बेस्ट ऑफ लक. इकडे आता महिपत फार रागावलेला असतो. तो साक्षीच्या कानफडीत मारतो. नागराज बोलतो की एवढ्या मोठ्या मुलीच्या कोण कानफडीत मारतं का? तो महिपतला पकडत असतो. महिपत बोलतो की 2 तासासाठी मी बाहेर काय गेलो, एवढा मोठा कुटाणा करून ठेवला हिने. आणि तो त्याच्या माणसांना पण मारू लागतो. नागराज त्याला थांबवायचा प्रयत्न करतो आणि थांबवतो. महिपत बोलतो की यांनी त्या सायलीला किडनॅप केलं, पण साधे तिचे डोळे पण झाकले नाहीत. तिला आपलं घर पण दाखवलं. पण आता मी अशी चुकी करणार नाही. मी आता काय करतो ना ते बघ. नागराज बोलतो की तू काय आता त्या सायलीला ठार मारणार का? महिपत बोलतो की हो, आता त्या सायलीचा खेळ संपणार. नागराज बोलतो की अरे, त्या सायलीला मारून आपल्याला काहीच मिळणार नाही. ती सायली आपल्या हुकुमाचा एक्का आहे. ती जर मेली ना, तर त्याचा फायदा ती प्रिया घेईल. ती खरी तन्वी होऊन दादाची सगळी इस्टेट खाईल. आता मग इकडे साक्षीला प्रियाचा फोन येतो आणि ती प्रिया साक्षीला पैसे मागत असते. साक्षी बोलते की मी तुला पैसे देऊन टाकीन. प्रियाने फोन ठेवल्यावर साक्षी महिपतला बोलते की ती प्रिया आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. आता अर्जुनला सायलीची फारच आठवण येत असते आणि तो सायलीसाठी रडत असतो. त्याच्याचबरोबर सायलीला देखील अर्जुनची आठवण येत असते. अर्जुनला मात्र सायलीला कुठे शोधावं काहीच कळत नसतं. तो फारच डिप्रेस झालेला असतो. आता मग दुसऱ्या दिवशी महिपतने त्याची सर्व माणसे गोळा केलेली असतात. तो त्यांना सांगतो की हिला आता गाडीमध्ये भरा आणि राजस्थानला न्या आणि तिकडे नेऊन हिचे हातपाय कापून तिला लुळी करा. पण ती मेली नाही पाहिजे. लोक कामाला निघायच्या आत तुम्ही पनवेल सोडलं पाहिजे. इथून गाडी चालू झाल्यावर डायरेक्ट महाराष्ट्राच्या बाँड्रीच्या बाहेर थांबवा. कळलं का? महिपत साक्षीला बोलतो की ही सायली एकदाची तिकडे गेल्यावर तिचा खेळ संपला. ही सायली नसल्यावर तो अर्जुन सुभेदार ती आश्रमाची केस तरी कशाला लढेल आणि ते म्हातारही जाईल एकदाच जेलमध्ये. साक्षीला पण हे ऐकून फारच आनंद होतो. ती बोलते की म्हणजे मी या सगळ्यातून फ्री होईल? महिपत बोलतो की हो. आता मग महिपत आणि त्याची माणसे सायलीला बाहेर आणून गाडीमध्ये बसवणार असतात. साक्षी बाहेरच उभी असते आणि इतक्यात चैतन्य येऊन साक्षीला बोलतो की माझ्याबरोबर बोलायला थोडासा वेळ आहे का? साक्षी मात्र चैतन्याला पाहून फार हादरते आणि मग ती चैतन्याला साईडला घेते आणि त्याला मिठी मारते आणि मग महिपतला आत जायला खुणवते. महिपत आत निघून गेल्यावर मग चैतन्य निघून जातो. आता मग ते सायलीला गाडीमध्ये टाकतात आणि गाडी तेथून निघून जाते. गाडी निघून गेल्यावर महिपत नागराजला फोनवर मेसेज करतो की तुमचं काम झालं. आता मग महिपत आणि साक्षी दोघे पण फारच खुश होतात. इकडे अर्जुन सकाळी त्याचं काम आटपून पोलीस स्टेशनला जायच्या तयारीत असतो आणि इतक्यात त्याला पोलिसांचा फोन येतो. आता मग इतक्यात प्रिया पण त्याला कॉफी घेऊन येते. प्रिया अर्जुनला बोलते की अर्जुन, अरे तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. जे झालं ते झालं. कदाचित आता इथून पुढे तुझी सायलीशी भेट होईल की नाही काय माहीत, पण मी तुझी सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहे. आणि मग प्रिया अर्जुनला कॉफी देऊ लागते. अर्जुन मात्र प्रियाचा हात झटकतो आणि बोलतो की माझ्यापासून जरा लांब राहा. मी आता सध्या टेन्शनमध्ये आहे, त्यामुळे तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. अर्जुन प्रियाला तेथून हाकलून देतो आणि बोलतो की माझ्यासमोर नाही आलीस ना, तर फारच बरं होईल. आता मग अर्जुन इकडे मंदिरामध्ये येतो आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.